नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांचे मुख्यालय, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आणि त्यांचे हेडक्वार्टर्स कुठे आहेत याविषयी जाणून घेणार आहोत। मग या सोबतच आपल्याला त्या संस्थांविषयी सुद्धा बरीचशी माहिती मिळणार आहे की त्यांची स्थापना कधी झाली, एखाद्या संस्थेचं फुल फॉर्म काय, सदस्य देश किती आहेत, राईट। सो बघा, लेक्चरला सुरुवात करण्याआधी जे लोक कंबाईनची तयारी करताय त्यांच्यासाठी आपण कंबाईन यशवंत बॅच घेऊन आलेलो आहोत। ही बॅच आपली येत्या 11 तारखेला सुरू होते। अभ्यास मित्र ॲप्लिकेशन जे आहे सर्वांनी डाउनलोड करायचे। त्यावरती 1499 मध्ये तुम्हाला एक उत्कृष्ट बॅच मिळत आहे, ज्यामध्ये रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स, नोट्स, टेस्ट सिरीज सगळ्याचा समावेश असणार आहे। सो लवकरात लवकर ॲप्लिकेशन डाउनलोड करा। विविध बॅचेस सुद्धा आहेत, तुम्ही तयारी ज्या बॅचची करताय, ज्या परीक्षेची करताय ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता। सोबतच आपण टेस्ट सिरीज राज्यसेवेसाठी सुरू केलेली आहे। येत्या संडेला जिओग्राफीची टेस्ट होणार आहे, तर जे कोणी तयारी करताय राज्यसेवेसाठी ते ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। फक्त 499 रुपयामध्ये तुम्हाला एक चांगली टेस्ट सिरीज ज्यामध्ये सखोल विश्लेषण असेल अशी टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे। तर लवकरात लवकर ही जॉईन करा। ॲप्लिकेशनवर तुम्ही जॉईन करू शकता। कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, काही क्युरीज असतील तुम्ही विचारू शकता। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या या सुंदर लेक्चरला। बघा, पहिलाच प्रश्न इथे दिलाय तो म्हणजे नाटो विषयी, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन। मग याचं मुख्यालय कुठे आहे, याचं मुख्यालय कुठे स्थित आहे असा प्रश्न विचारलाय। कुठे आहे? ब्रुसेल्स, बेल्जियम या शहरामध्ये, बेल्जियम मध्ये ब्रुसेल्स या शहरामध्ये काय आहे तर नाटोचं मुख्यालय स्थित आहे। मग बघा, कधी तुम्हाला बेल्जियम कंट्री विचारले जाईल, कधी तुम्हाला शहर विचारलं जाईल। सो दोन्ही इथे दिलेलं आहे। मग बघा, यामध्ये जर तुम्हाला बघायचं झालं तर नाटो विषयी, नाटोची स्थापना कधी झाली, आता फुल फॉर्म तर आपल्याला माहिती आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, किंवा मराठीतच बघायचं झालं तर उत्तर अटलांटिक करार संघटना। ठीक आहे, आता हे नाटो जे आहे याची स्थापना झालेली आहे 4 एप्रिल 1949 ला। आणि याचे सदस्य देश किती आहेत तर एकूण 31 सदस्य देश यामध्ये आहेत। आणि शेवटचा जो सदस्य देश ठरलेला आहे 31वा तो आहे फिनलँड। ठीक आहे, मग ते सुद्धा थोडंसं इम्पॉर्टंट ठरतं। मुख्यालय आपण पाहिलं, बेल्जियम मधील ब्रुसेल्स या शहरामध्ये नाटोचं मुख्यालय आहे, तर याचे सरचिटणीस आहेत जेन्स स्टॉल्टनबर्ग। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया। युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड, युनिसेफ याचं मुख्यालय कुठे आहे तर बघा मित्रांनो, याचं मुख्यालय कुठे आहे? USA मधील न्यूयॉर्क या ठिकाणी काय आहे? युनिसेफचं मुख्यालय आहे। युनिसेफ म्हणजे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड। ठीक आहे, मग याची स्थापना जी आहे ती कधी झाली होती? 11 डिसेंबर 1946 मध्ये युनिसेफची स्थापना झालेली आहे। याचं मुख्यालय USA न्यूयॉर्क येथे आहे, आपण पाहिलं, आणि याचे प्रमुख आहेत कॅथरीन रसेल। पुढचा क्वेश्चन घेऊया। वर्ल्ड फूड प्रोग्राम WFP याचं मुख्यालय कोठे स्थित आहे तर बघा, इटली मधील रोम या ठिकाणी काय आहे? वर्ल्ड फूड प्रोग्रामचं मुख्यालय स्थित आहे। मग वर्ल्ड फूड प्रोग्राम जो आहे, WF जो आहे, ठीक आहे, WFP आहे, तर याच्याविषयी जर बघायचं झालं तर याची स्थापना 1961 मध्ये 19 डिसेंबरला याची स्थापना करण्यात आली होती। इटली येथील रोम या ठिकाणी काय आहे? मुख्यालय आहे। तसंच याचे CEO कोण आहेत? सिंडी मॅकेन। आणि ह्या विषयी जर तुम्ही पाहिलं तर यांना नोबेल पारितोषिक 2020 मध्ये मिळालेलं आहे रिसेंटली। ठीक आहे, सो थोडंसं हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे। आणि याचं एक पॅरेंट ऑर्गनायझेशन आपण म्हणू शकतो, ती म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या अंडरमध्ये ते येतं। ठीक आहे, पुढे बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती जी आहे, इंडियन ऑलिम्पिक कमिटी, तर याचं मुख्यालय कुठे स्थित आहे असा प्रश्न इथे आपल्याला विचारलेला आहे। तर ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय आहे स्वित्झर्लंड येथील लुसाने या ठिकाणी। कुठे? स्वित्झर्लंड मधील लुसाने या ठिकाणी काय आहे? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय स्थित आहे। मग ही जी समिती आहे याची स्थापना 1894 मध्ये 23 जूनला झाली होती। याचं मुख्यालय स्वित्झर्लंड मधील लुसाने या ठिकाणी आहे आणि थॉमस बाक हे याचे काय आहेत? अध्यक्ष आहेत। बरोबर। पुढची संघटना आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO, WHO आपण म्हणतो, WHO याचं मुख्यालय कुठे स्थित आहे मित्रांनो? सगळ्यांना माहिती असतं, स्वित्झर्लंड मधील जेनेवा या ठिकाणी काय आहे? WHO चं मुख्यालय स्थित आहे। मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कधी स्थापना झाली होती प्रश्न विचारला जातो? 1948 मध्ये 7 एप्रिलला काय झाली होती? WHO ची स्थापना झाली होती, वर्ल्ड हेल्थ
ऑर्गनायझेशन किंवा जागतिक आरोग्य संघटना ज्याला आपण म्हणतो, यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये त्याचं मुख्यालय आहे आणि याचे सदस्य देश आहेत सध्या 194. टेड्रोस अधनॉम हे यांचे काय आहेत, महासंचालक आहेत. पुढे बघा, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ याचे मुख्यालय कोठे स्थित आहे, तर कुठे स्थित आहे, नेदरलँड मधील द हेग या ठिकाणी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचं मुख्यालय स्थित आहे. मग इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस विषयी जर बघायचं झालं तर 1945 मध्ये, एप्रिल 1946 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या 1946 मध्ये, ठीक आहे, 1946 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरद्वारे ते काय करण्यात आलं होतं, स्थापित करण्यात आलं होतं. ठीक आहे, मग त्यांचं वर्क सुरू झालं होतं थोडक्यात. आणि जर तुम्ही पाहिलं तर त्यांचं मुख्यालय कुठे आहे, नेदरलँड मधील द हेग या ठिकाणी. जॉन डोनॉग हे त्याचे काय आहेत, अध्यक्ष आहेत. पुढे बघा, आपल्याला ISA विषयी विचारलेला आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स याचं मुख्यालय कोठे स्थित आहे, कुठे आहे मित्रांनो, भारतातील गुरुग्राम या ठिकाणी. गुरुग्राम कुठे आहे, हरियाणामध्ये. ठीक आहे, सो या ठिकाणी काय आहे, ISA चं मुख्यालय आहे, इंटरनॅशनल सोलार अलायन्स. मग यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 2015 ला 30 नोव्हेंबर 2015 ला ISA ची स्थापना झाली होती. याचं मुख्यालय हरियाणा येथील गुरुग्राम या ठिकाणी भारतात आहे. महासंचालक आहेत अजय महातूर. ठीक आहे, थोडंसं लक्षात ठेवा. पुढे बघा, आशियाई विकास बँकेचे मुख्यालय किंवा आशियाई विकास बँक जी आहे त्याचं मुख्यालय कुठे आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, ही जी बँक आहे याचं मुख्यालय कुठे आहे, तर फिलिपिन्स मध्ये मनिला या ठिकाणी काय आहे, आशियाई विकास बँकेचं मुख्यालय आहे, ADB ज्याला आपण म्हणतो. सो याची स्थापना 19 डिसेंबर 1966 ला झाली होती. तसंच याविषयी बघायचं झालं तर याचं मुख्यालय फिलिपिन्स मध्ये असून मास्तुगु अस्कावा हे याचे काय आहेत, अध्यक्ष आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेचे म्हणजेच काय आसियान जे आहे, एशियान आपण ज्याला म्हणतो, याचं मुख्यालय कुठे आहे, कुठे आहे, इंडोनेशिया मधील जकार्ता या ठिकाणी काय आहे, तर एशियानचं मुख्यालय आहे. माहिती असलं पाहिजे एशियान विषयी, महत्वाची संघटना आहे. जे काही दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र आहेत, ठीक आहे, सो जर तुम्ही पाहिलं दक्षिण पूर्व जे काही साऊथ ईस्ट पार्ट मधले कंट्रीज आहेत तर यांची संघटना ही आहे एशियान म्हणून. आणि ह्या जर संघटनेविषयी बघायचं झालं तर त्याची स्थापना 8 ऑगस्ट 1967 साली झाली होती. तसंच याचं मुख्यालय इंडोनेशिया मधील जकार्ता या ठिकाणी आहे. बघा मित्रांनो, याचे सदस्य देश पण आपल्याला माहिती असले पाहिजे. 10 सदस्य देश आहेत, त्यामध्ये ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे काय आहेत, एशियानचे कंट्रीज आहेत. आणि याची ब्रीद वाक्य काय आहे, तर एक दृष्टी, एक ओळख, एक समुदाय असं हे एशियन कंट्रीचं काय आहे, ब्रीद वाक्य आहे. पुढे जाऊया, फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स FATF चं मुख्यालय कुठे आहे. बघा, FATF जे आहे त्याचा अर्थ काय होतो, फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. याचं मुख्यालय कुठे आहे, पॅरिस येथे, फ्रान्स मधील पॅरिस या शहरामध्ये काय आहे, FATF चं मुख्यालय आहे. मग बघा, FATF चा उद्देश काय आहे, तर मनी लॉन्ड्रिंग वगैरे जे केलं जातं किंवा दहशतवादी वित्त पुरवठा जो केला जातो, म्हणजे यासारखे जे काही धोके येतात यांना सामोरे जाण्यासाठी ही संस्था काम करत असते. 1989 मध्ये ही संस्था स्थापन झाली होती. फ्रान्स मधील पॅरिस या शहरामध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे आणि याचे T राजाकुमार हे काय आहेत, अध्यक्ष आहेत. नेक्स्ट क्वेश्चन वरती येऊया. मग आता आपण पुढचा प्रश्न आहे की इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO याचं मुख्यालय कुठे आहे, कुठे आहे मित्रांनो, स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा या ठिकाणी काय आहे, ILO चं मुख्यालय आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. मग ही जी ऑर्गनायझेशन आहे याची स्थापना 11 एप्रिल 1919 मध्ये झाली होती. तर याचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. महासंचालक आहेत गिल्बर्ट F होंगबो. ठीक आहे, थोडंसं लक्षात ठेवा. पुढे बघा, IMO म्हणजे काय, इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन. ठीक आहे, सो इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कुठे आहे, युनायटेड किंगडम UK मध्ये लंडन या शहरामध्ये काय आहे, IMO चं मुख्यालय स्थित आहे. याची पण स्थापना जर तुम्ही पाहिली, ठीक आहे, IMO ची स्थापना जर तुम्ही पाहिली तर ती 17 मार्च 1948 मध्ये झाली होती आणि याचं मुख्यालय लंडन मध्ये आहे. पाहिलं तसे याचे प्रमुख सरचिटणीस कोण आहेत, आर्सेनियो डोमिंगवेज हे याचे सरचिटणीस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे IMF बद्दल इंटरनॅशनल मॉनिटरी फंड
ह्याचे मुख्यालय कुठे आहे? USA मध्ये वॉशिंग्टन DC या ठिकाणी काय आहे? IMF चं हेडक्वार्टर स्थित आहे, राईट. सो IMF जो फंड आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी त्याला म्हटलं जातं, याची स्थापना 1945 ला 27 डिसेंबर 1945 ला याची स्थापना करण्यात आली होती. वॉशिंग्टन DC मध्ये याचं मुख्यालय आहे आणि IMF चे सदस्य देश किती आहेत? तर 190 हे IMF चे काय आहेत? सदस्य देश आहेत. ठीक आहे. सो हा जो IMF आहे, राईट, तर यामध्ये जर तुम्हाला बघायचं झालं तर व्यवस्थापकीय संचालक कोण आहे? क्रिस्टलिना जॉर्जिवा. ठीक आहे, हे थोडंसं मग इथे इम्पॉर्टंट ठरतं. त्याबरोबर आय गेस एक इथे मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगायची राहून गेली, ती म्हणजे इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे यामध्ये चिलीने पण 2023 मध्ये जॉईन केलेला आहे. सो चिली पण एक कंट्री यामध्ये ऍड होत आहे. ठीक आहे, रिसेंटली ऍड झालेली आहे, हे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 95वी कंट्री चिली म्हणून ऍड झालेली आहे. पुढे बघा, आपण होतो या प्रश्नावरती कोणत्या? IMF वरती. IMF विषयी आपण पाहिला. क्रिस्टलिना जॉर्जिवा हे त्याचे काय? व्यवस्थापकीय संचालक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बद्दल. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? तर याचं मुख्यालय आहे चीनमधील बीजिंग या ठिकाणी. शांघाय या ठिकाणी नाही, चीनमधील बीजिंग या ठिकाणी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जी आहे त्याचं मुख्यालय आहे. थोडंसं महत्त्वाचं ठरतं, यावर क्वेश्चन विचारला जातो. मग आता ही जी ऑर्गनायझेशन आहे तर ह्याचं मुख्यालय आपण पाहिलं बीजिंग मध्ये आहे. ठीक आहे, आणि याचे सरचिटणीस झांगमिंग हे याचे सरचिटणीस आहेत. सदस्य देश किती आहेत? 9 सदस्य देश आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, चीन, रशिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान यांचं काय आहे? आणि इराण यांचा समावेश आहे. थोडेसे कंट्रीज लक्षात ठेवावे लागतील. पुढे जाऊया. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच काय? थोडक्यात नासा. नासा विषयी क्वेश्चन विचारले की मुख्यालय कुठे आहे? तर वॉशिंग्टन DC मध्ये नासाचं मुख्यालय आहे, USA मध्ये. येस, सो हे पण लक्षात ठेवावं लागेल. सो नासा ही महत्वाची ऑर्गनायझेशन आहे. जर तुम्ही पाहिलं जसं आपल्याकडे इस्रो आहे तसं नासा आहे USA मध्ये. सो ही एक अंतराळ संस्था आहे त्यांची. 1958 मध्ये 29 जुलै 1958 ला नासाची स्थापना करण्यात आली होती आणि याचे अध्यक्ष हे बिल नेल्सन आहेत. ब्रीदवाक्य काय? तर सर्वांच्या फायद्यासाठी हे काम करत आहे. तसंच पुढचा प्रश्न होता युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड UNFP याचं मुख्यालय कोठे स्थित आहे? तर बघा, USA मधील न्यूयॉर्क या ठिकाणी UNFP याचं काय आहे? मुख्यालय स्थित आहे. मग युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड जो आहे याची स्थापना 1969 मध्ये करण्यात आलेली असून यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर नतालिया कानेम हे मुख्य कार्यकारी संचालक आहेत आणि याची एक पॅरेंट अगेन ऑर्गनायझेशन पाहिली तर ती संयुक्त राष्ट्राच्या अंडर हे काम करत असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक फंड अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को जे आहे, युनेस्कोचं कुठे मुख्यालय आहे? ठीक आहे, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न ठरतो. सो युनेस्को कुठे आहे? पॅरिस मध्ये, फ्रान्स मधील पॅरिस या ठिकाणी काय आहे? युनेस्कोचं मुख्यालय आहे. पुढे बघा, ही जी काही संयुक्त राष्ट्रांची संघटना आहे तर याचे सरचिटणीस आहेत आंद्रे अजोले. ठीक आहे, आणि 1945 मध्ये 16 नोव्हेंबरला याची स्थापना करण्यात आलेली आहे. पॅरिस मध्ये हिचं मुख्यालय स्थित आहे, हे आपण पाहिलेलं आहे. तर एक सांस्कृतिक संघटना आहे आणि शैक्षणिक वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना आहे. तसंच फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन तर FAO चं मुख्यालय कुठे स्थित आहे? अगेन फूड रिलेटेड आलं, रोम, इटली मधील रोम या ठिकाणी त्याचं मुख्यालय स्थित आहे. ठीक आहे, सो थोडंसं लक्षात ठेवा. बघा, FAO जे आहे फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, अन्न आणि कृषी संघटना ज्याला आपण म्हणतो, तर अगेन ही संयुक्त राष्ट्रांचीच एक एजन्सी आहे की जे काही म्हणजे लोक हंगर जे काही आहे की भूक जी आहे, भूकमारी होते, तर त्याला पराभूत करण्यासाठी संस्था काम करते किंवा एक पोषण चांगलं मिळावं किंवा अन्न सुरक्षा सुधारणा व्हावी यासाठी ही ऑर्गनायझेशन काम करत आहे. मग याची स्थापना 16 ऑक्टोबर 1945 ला झाली होती. इटली मधील रोम या शहरामध्ये काय आहे? तर याची मुख्यालय किंवा याचं हेडक्वार्टर आहे आणि क्यू डोंग्यू हे याचे अध्यक्ष आहेत FAO चे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन UNWTO याचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, माद्रिद, स्पेन मधील माद्रिद या शहरामध्ये काय आहे?
UNWTO चे म्हणजेच युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनचं मुख्यालय स्थित आहे. बघा 1 नोव्हेंबर 1975 ला याची स्थापना झाली होती. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना थोडंसं महत्त्वाचं ठरतं पर्यटनाला चालना मिळाल्यामुळे. आणि याचे सरचिटणीस आहेत जुरब पोलोलिकाश्विली. ठीक आहे. सो पुढे बघा युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP, UNDP वेगळं, इथे UNEP आहे इन्व्हायरमेंट प्रोग्राम. ठीक आहे. याचं मुख्यालय कुठे स्थित आहे तर मित्रांनो केनियामधील नैरोबी या ठिकाणी याचं मुख्यालय स्थित आहे. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे. तर बघा याचे कार्यकारी संचालक आहेत इंगर अँडरसन. ठीक आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम जो आहे ठीक आहे तर UNEP मग हे महत्त्वाचं आपल्यासाठी ठरतं. पुढे बघा फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन फिफा याचं मुख्यालय कुठे स्थित आहे. सो थोडंसं फिफा विषय आता स्पोर्ट्स विषयी प्रश्न विचारत चालले त्यामुळे आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरतं. मग स्वित्झर्लंड मधील ज्युरिक या ठिकाणी काय आहे तर फिफाचं मुख्यालय स्थित आहे. ठीक आहे. सो फिफा जे आहे तर याची स्थापना कधी झाली होती 21 मे 1904 मध्ये स्थापना झाली होती. स्वित्झर्लंड मधील ज्युरिक या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे. जियानी इन्फेंटिनो हे याचे काय आहेत अध्यक्ष आहेत. आणि फिफा काय करतं तर जगभरातील जे काही फुटबॉलच्या गेम्स होतात त्या सगळ्यांचं रेग्युलेशन कोण करतं फिफा करत असतं. ठीक आहे. पुढे बघा मग इथे फुल फॉर्म पण इम्पॉर्टंट ठरतात. फिफाचा फुल फॉर्म काय आहे फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे UNTAD विषयी. UNTAD जे आहे तर याच्याबद्दल विचारले युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट याचं मुख्यालय कुठे आहे तर मित्रांनो स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा या शहरामध्ये याचं मुख्यालय स्थित आहे. ठीक आहे. मग बघा युनायटेड नेशनची अगेन ही संघटना येते संयुक्त राष्ट्राची. तर रेबेका ग्रीन्सपेन हे त्याचे महासचिव आहेत. 1964 डिसेंबरला याची काय झाली होती स्थापना करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड बँक. इम्पॉर्टंट आहे. वर्ल्ड बँक बद्दल सुद्धा आपल्याला विचारलं जातं. कुठे आहे वर्ल्ड बँक वॉशिंग्टन DC USA मध्ये वॉशिंग्टन DC या ठिकाणी वर्ल्ड बँकचं हेडक्वार्टर आहे. सो जर तुम्ही पाहिलं तर वर्ल्ड बँक जी आहे ती 1944 मध्ये जुलैमध्ये स्थापन करण्यात आली होती. अजय बंगा हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्याचे MD आणि CEO कोण आहेत तर अशुलांकात हे त्यांचे MD आणि CEO आहेत. सो वर्ल्ड बँक इम्पॉर्टंट ठरते. पुढे बघा वर्ल्ड चेस फेडरेशन. थोडंसं स्पोर्ट्स विषयी आता थोडंसं जाऊया की स्पोर्ट्सचे वेगवेगळे जे काही पार्ट्स आहेत तर वर्ल्ड चेस फेडरेशन जे आहे याचं मुख्यालय कुठे स्थित आहे ल्युसाने स्वित्झर्लंड मध्ये. थोडंसं आता स्पोर्ट्सचं गेम्सचं जे पण येईल ना स्वित्झर्लंड मध्ये ल्युसाने या ठिकाणी बरेचसे त्याचे मुख्यालय आहेत. सो वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन जे आहे किंवा जे काही बुद्धिबळ महासंघ आहे तर याचं कुठे आहे ल्युसाने स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय आहे. 20 जुलै 1924 ला त्याची स्थापना झाली होती. आर्कडी डोरकोविच हे त्याचे काय आहेत तर एक अध्यक्ष म्हणून स्थित आहेत. सो जर तुम्ही पाहिलं जगभरात जेवढे पण बुद्धिबळचे खेळ आहेत ठीक आहे बुद्धिबळचे गेम्स होतात सो त्याचं नियंत्रण हे नियंत्रित कोणाद्वारे केलं जातं FIDE द्वारे केलं जातं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे थोडंसं मग इम्पॉर्टंट ठरतं. बरोबर अगेन इम्पॉर्टंट स्टार मार्क करा. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं मुख्यालय कुठे स्थित आहे स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा पोलोगनी या ठिकाणी याचं काय आहे मुख्यालय स्थित आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं. राईट. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971 ला झाली होती. जिनिव्हा मध्ये स्वित्झर्लंड मध्ये कोलोगनी या ठिकाणी त्याचं काय आहे मुख्यालय स्थित आहे. क्लाउस शवाब हे त्याचे अध्यक्ष आहेत. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे IUCN विषयी. रेड लिस्ट वगैरे जाहीर करतं लिस्ट वेगवेगळ्या जाहीर करतं. सो हे IUCN जे आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर तर याचं मुख्यालय कुठे स्थित आहे स्वित्झर्लंड मधील गलेंड या ठिकाणी याचं मुख्यालय स्थित आहे. बघा 5 ऑक्टोबर 1948 ला कशाची स्थापना झाली होती IUCN ची स्थापना झाली होती. मग IUCN जे आहे तर याचे संस्थापक आहेत जुलियन हक्सले. ठीक आहे. गलेंड या ठिकाणी स्वित्झर्लंड मधील गलेंड या ठिकाणी काय आहे त्याचं मुख्यालय आहे. अध्यक्ष आहेत रजान अल मुबारक आणि CEO आहेत ब्रुने ओबेरले. ठीक आहे. सो एखाद्या वेळेस चर्चेत आलं तर मग यांच्याविषयी इतकं येतं. सो थोडंसं न्यूज मध्ये काय जास्त आहे ते बघून तेवढ्या संस्थेचा अभ्यास करायचा. पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे की वर्ल्ड मेटेरोलॉजिकल ऑर्गनायझेशन WMO ठीक आहे याचे जागतिक हवामान शास्त्र संघटनाचे मुख्यालय कुठे आहे. आता WMO विषयी विचारले कोणत्या मेटेरोलॉजिकल ऑर्गनायझेशन विषयी विचारले स्वित्झर्लंड जिनेव्हा या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे.
23 मार्च 1950 ला WMO ची स्थापना झाली होती आणि सेलेस्टे सोलो हे त्याचे महासचिव, तर अब्दुल्ला अल मंडोस हे त्याचे अध्यक्ष आहेत. बघा थोडीशी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनच आहे. आता मला पण काही एवढे अध्यक्षांची नावं पाठ नाहीयेत, बरोबर, आणि मी तुमच्याकडून पण एक्सपेक्ट नाही करत आहे की तुम्ही पण सगळे पाठ करा. जे न्यूज मध्ये जास्त राहील त्याला फोकस वर करायचं, ठीक आहे. सो फॅक्च्युअल आहे. सो मे बी तुम्हाला वाटत असेल की मॅडम वाचून दाखवताय, फास्ट फास्ट जात आहे, पण काय फॅक्च्युअलच आहे ना. मेन आपल्यासाठी जे आहे ते आपण बघतोय. सो एक रिव्हिजन टाइप. पुढे बघा, बिमस्टेक विषयी क्वेश्चन आलेला आहे. अगेन बिमस्टेक एक इम्पॉर्टंट संस्था ठरते, ठीक आहे. सो बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन, बिमस्टेक, बरोबर. मग याचं मुख्यालय कुठे आहे? बिमस्टेकचं मुख्यालय कुठे आहे? बांगलादेशमध्ये ढाका या ठिकाणी काय आहे? बिमस्टेकचं मुख्यालय आहे. बिमस्टेक बद्दल जर बघायचं झालं तर तुम्हाला कंट्रीज इथे दाखवलेल्या आहेत, ठीक आहे. कंट्रीज माहिती असल्या पाहिजे आपल्याला. त्यामध्ये 7 कंट्रीज, 7 सदस्य देश आहेत. बांगलादेश आलं, भूतान आलं, भारत आलं, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड, ठीक आहे. मग इंद्रमणी पांडे हे काय आहेत? सरचिटणीस आहेत त्याचे. तर बिमस्टेकची स्थापना कधी झाली आहे? हे सर्वांसाठी होमवर्क क्वेश्चन आहे, थोडंसं कमेंट मध्ये सांगायचं आहे. सोपं आहे, माहिती असलं पाहिजे, मेन आहे माहिती असलं पाहिजे. पुढे बघा, बंगालचा उपसागराचा जो पार्ट आहे म्हणजे त्याच्या रिजन मध्ये जेवढ्या कंट्रीज येतात त्यांच्या संबंधात ही आहे संस्था थोडक्यात, बे ऑफ बेंगॉल, राईट. पुढे बघा, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे UNDP याचं मुख्यालय कुठे स्थित आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. UNEP वेगळं आणि UNDP वेगळं, ठीक आहे. UNDP जे आहे ते डेव्हलपमेंट प्रोग्राम न्यूयॉर्क USA या ठिकाणी त्याचं काय आहे? मुख्यालय स्थित आहे. सो अगेन ही जी संस्था आहे 1965 मध्ये स्थापन झाली होती. 22 नोव्हेंबर 1965 ला. अचिम स्टेनर हे त्याचे अध्यक्ष आहेत. संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत ही काम करत असते. नेक्स्ट आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, UNSC. याचं मुख्यालय कुठे स्थित आहे मित्रांनो? USA न्यूयॉर्क या ठिकाणी अगेन याचं मुख्यालय स्थित आहे UNSCचं. तर ही जी संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद जी आहे हिची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 ला झाली होती आणि यामध्ये 15 सदस्य देश आहेत. किती? 15 सदस्य देश आहेत आणि 5 स्थायी देश आहेत की जे फाउंडर कंट्रीज आहेत. कोणकोणत्या? चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम, UK आणि USA. हे 5 काय आहेत? त्याचे स्थायी सदस्य देश आहेत. मुख्यालय कुठे आहे? USA मधील न्यूयॉर्क या ठिकाणी. सो हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे विपो बद्दल. विपो मीन्स काय? तर वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कुठे स्थित आहे मित्रांनो? स्वित्झर्लंड मधील जिनेवा या ठिकाणी वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचं मुख्यालय स्थित आहे, राईट. मग बघा, जागतिक बौद्धिक संपदा संघटना याला असं म्हटलं जातं. तर सर्जनशील क्रियाकलाप जे आहे तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जे काही बौद्धिक संपत्ती आहे जगभरामध्ये, जे काही इंटेलेक्चुअल हे आहे तर त्याचं एक संरक्षण झालं पाहिजे, हा या संस्थेचा काय आहे? हेतू आहे. मग मुख्यालय कुठे आहे याचं? स्वित्झर्लंड मधील जिनेवा या ठिकाणी. डेरेन टेंग हे याचे काय आहेत? सरचिटणीस आहेत. काही ठिकाणी थोडंसं कधी स्थापना झाली ते थोडंसं राहून गेलंय, सो थोडंसं गुगल सर्च करायचं आहे. पुढे बघा, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन FIH चं मुख्यालय कोठे स्थित आहे? मग इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन, ठीक आहे, थोडंसं स्पोर्ट्स मध्ये आलं. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की ल्युसाने स्वित्झर्लंड या ठिकाणी बरेचशा खेळांच्या संघटना आहेत. सो ऑप्शन नंबर 3 ल्युसाने स्वित्झर्लंड हे याचं उत्तर आहे. सो ही जी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ जो आहे तर हा जगात एक हॉकी खेळ महत्वाचा खेळ आहे, बरोबर. सो एक इम्पॉर्टंट खेळ असं म्हटलेला ओळखलं जातं. इव्हन भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, बरोबर. सो याचं नियमन कोण करतं? तर याचं नियमन ही संस्था करत असते हॉकीच्या वेगवेगळ्या गेम्सचं. मग 7 जानेवारी 1924 ला याची स्थापना झाली होती. स्वित्झर्लंड मधील ल्युसाने या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. तय्यब इक्राम हे याचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, सिप्री. सिप्रीचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? सिप्री म्हणजे काय? स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. याचं मुख्यालय आहे ओस्लो, नॉर्वे मधील ओस्लो या शहरामध्ये याचं मुख्यालय आहे. थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. मग बघा, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट जी आहे, सिप्री ज्याला म्हटलं जातं, तर एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्था आहे, ठीक आहे. जे काही युद्ध होतात
ठीक आहे, जे काही वॉर वगैरे कंडिशन होतात किंवा मग युद्धासाठी लागणारं जे सामग्री आहे, शस्त्र नियंत्रण झालं किंवा निशस्त्रीकरण क्षेत्र झालं, तर या सगळ्यामध्ये ती संशोधन करते सिप्री. ओस्लोमध्ये त्याचं, नॉर्वेमधील ओस्लो येथे मुख्यालय आहे आणि याची स्थापना 6 मे 1966 ला झाली असून याचे मेन डिरेक्टर कोण आहे? डेन स्मिथ हे त्याचे डिरेक्टर आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. आपल्याला जो विचारलेला आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन विषयी. अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO चं मुख्यालय कुठे स्थित आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी WTO चं मुख्यालय स्थित आहे. मग बघा WTO ची स्थापना कधी झाली हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. 1 जानेवारी 1995 ला WTO ची स्थापना झाली. गॅट, बरोबर, आधी गॅट होतं. सो या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. त्यानंतर याचे सदस्य देश आहेत 164. सरचिटणीस कोण आहेत? नागोजी ओंकोजो इवेला हे त्याचे काय आहेत? सरचिटणीस आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन वरती येऊया. मग जे आपल्याला फुटबॉल बद्दल विचारलेलं आहे, AFC बद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे, मग एशियन फुटबॉल जी काही संघटना आहे, कॉन्फेडरेशन आहे, ठीक आहे, AFC, याचं मुख्यालय कुठे स्थित आहे? तर याचं मुख्यालय क्वालालंपर, मलेशिया या ठिकाणी स्थित आहे. सो फुटबॉलचं थोडंसं लक्षात ठेवा. AFC चं क्वालालंपूर, मलेशिया या ठिकाणी त्याचं मुख्यालय स्थित आहे. मग ही जी संघटना आहे याचं स्थापना किंवा कधी सुरू झालं तर 7 मे 1954 ला याची स्थापना झाली होती. सलमान बिन इब्राहिम अल खलिफा हे काय आहेत? त्याचे अध्यक्ष आहेत आणि वन एशिया वन गोल असं त्याचं काय ब्रीदवाक्य या संघटनेचं आहे. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे काय? इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी IEA. IEA चं मुख्यालय कुठे आहे? पॅरिस मध्ये आहे. फ्रान्स मधील पॅरिस या ठिकाणी IEA चं मुख्यालय स्थित आहे. सो ऑप्शन नंबर 1 हे या ठिकाणी करेक्ट उत्तर येत आहे. मग बघा IEA जे आहे याची स्थापना 1974 ला झाली होती. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी जी आहे पॅरिस मध्ये ज्याचं मुख्यालय स्थित आहे. याचे 31 सदस्य देश आहेत आणि फातिह बिरोल हे त्याचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. काही संस्थांचे सदस्य देश मी इथे दिलेले आहेत. सो जितके आहेत आकडे जे काही देश लिहून दिलेत तर ते थोडंसं लक्षात ठेवा किती आहेत. पुढे बघा, युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय कुठे आहे असा डायरेक्ट क्वेश्चन आलाय. तर USA मधील न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्राचं काय आहे? मुख्यालय स्थित आहे. ठीक आहे, सो सर्वांनी हे लक्षात ठेवायचे. न्यूयॉर्क मध्ये युनायटेड नेशन्सचं मुख्यालय आहे. युनायटेड नेशन्सची स्थापना कधी झाली? तर 1945 मध्ये 24 ऑक्टोबरला युनायटेड नेशन्सची स्थापना झालेली आहे. 195 युनायटेड नेशन्सचे सदस्य देश असून एंटोनियो गुटेरस हे सरचिटणीस आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट OECD याचं मुख्यालय कुठे आहे? मित्रांनो फ्रान्स मधील पॅरिस येथे अगेन याचं मुख्यालय आहे OECD चं. तर ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट असं याला म्हटलं जातं. ठीक आहे, थोडंसं मग नाही हा विषय एवढं लक्षात राहिलं तरी ठीक आहे. 30 सप्टेंबर 1961 ला त्याची स्थापना झालेली आहे आणि आर्थिक सहकार्य आणि विकासासाठी ही संघटना काम करते. तर मॅथियास कॉर्मन हे त्याचे काय आहेत? महासचिव आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, युनायटेड नेशन्स कमिशन ऑन सोशल डेव्हलपमेंट CSOCD याचं मुख्यालय कुठे स्थित आहे? कुठे आहे मित्रांनो? न्यूयॉर्क, USA मधील न्यूयॉर्क या ठिकाणी याचं हेडक्वार्टर आहे. कशाचं? तर युनायटेड नेशन्स कमिशन ऑन सोशल डेव्हलपमेंट. ठीक आहे, थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. मग बघा अगेन याची स्थापना 1946 ला 16 फेब्रुवारी मध्ये झाली होती. न्यूयॉर्क येथे याचं मुख्यालय असून 62व्या सत्राच्या अध्यक्ष कोण होत्या? भारताच्या रुचिरा कंबोज. सो यावर क्वेश्चन येऊ शकतो म्हणून हे मी म्हटलं लक्षात ठेवावं लागेल. भारताच्या अध्यक्ष होत्या रुचिरा कंबोज 62व्या सत्राच्या. सो हे थोडंसं इम्पॉर्टंट ठरतं. पुढे बघा, IPCC विषयी विचारले. कशा संबंधी आहे? क्लायमेट चेंज, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. मग याचं मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा येथील स्वित्झर्लंड मध्ये काय आहे? IPCC चं मुख्यालय स्थित आहे. सो IPCC चं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. मग बघा आता या जर तुम्ही पाहिलं अगेन हे पण युनायटेड नेशन्सचाच एक पार्ट येतो. ठीक आहे, याची स्थापना 1988 ला झाली होती. जिम्स्की हे त्याचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. सो याची स्थापना जी काही वर्ल्ड इंटरनॅशनली जी काही हवामानाची ऑर्गनायझेशन आहे, हवामान संघटना जी आहे आणि जे संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम UNEP आणि WIMO यांच्या अंतर्गत याची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढे बघा, ब्रिक्स
इम्पॉर्टंट संघटना आली अगेन, महत्वाची आहे. ब्रिक्सचं मुख्यालय कुठे आहे? कुठे आहे मित्रांनो ब्रिक्सचं मुख्यालय? चीन मधील शांघाई या ठिकाणी ब्रिक्सचं मुख्यालय आहे. ठीक आहे. सो ब्रिक्स मध्ये शेवटी ऍड झालेली कंट्री कोणती आहे? 5वी साऊथ आफ्रिका. बाकी मग नावावरूनच आपल्याला एक एक कळतं. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि शेवटी साऊथ आफ्रिका 5वी ऍड झाली, जी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाली होती. ब्रिक होती आधी ती फक्त, मग बाकी ब्रिक्स झाली त्या प्रत्येक कंट्रीच्या पहिल्या लेटरवरून. आणि याची स्थापना 2006 मध्ये झाली होती आणि पहिली जी ब्रिक्सची शिखर परिषद आहे ती 2009 ला झाली होती. ठीक आहे. बाकी जर पाहिलं तर मुख्यालय शांघाई चीन या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे आणि हे सदस्य देश आहेत ब्रिक्सचे, भारत, रशिया, ब्राझील, चायना, साऊथ आफ्रिका. पण बाकी पण नवीन सदस्य यामध्ये ऍड झालेले आहेत. इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि UAE, संयुक्त अरब इमिराती. ठीक आहे, UAE. तर हे पण त्यामध्ये ऍड झालेले आहेत नवीन सदस्य. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया OCA याचं मुख्यालय कुठे आहे? कुठे आहे OCA चं मुख्यालय? कुवेत या ठिकाणी आहे. ऑप्शन नंबर 2 हे इथे करेक्ट आन्सर आहे. कुवेत मध्ये याचं मुख्यालय आहे. 16 नोव्हेंबर 1982 ला याची स्थापना झाली होती ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाची. याचं मुख्यालय कुवेत सिटी मध्ये आहे. कुवेत मध्ये अध्यक्ष आहेत रणधीर सिंग आणि याचे जर तुम्ही पाहिलं तर 45 सदस्य आहेत. ठीक आहे, म्हणजे 45 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या यामध्ये आहेत. पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन विचारलंय इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन IBA चं मुख्यालय कुठे आहे? अगेन स्वित्झर्लंड मधील ल्युसाने या ठिकाणी IBA चं मुख्यालय आहे. ठीक आहे. मग याच्याबद्दल पाहायचं झालं तर 1946 ला याची स्थापना झाली होती. उमर क्रेमलेव रशियाचे आहेत, ते त्याचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. नेक्स्ट क्वेश्चन वरती येऊया. काय म्हटलंय? बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन BWF चं मुख्यालय कुठे आहे? तर याचं मुख्यालय कुठे आहे? क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी BWF चं मुख्यालय आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचं मुख्यालय आहे. मग याविषयी जर बघायचं झालं तर पॉल इरिक लार्सेन हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि 1934 मध्ये याची स्थापना झाली होती बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची, विश्व बॅडमिंटन संघाची. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला आलेला आहे तो म्हणजे इंटरनॅशनल ॲथलेटिक्स फेडरेशन IAAF याचं मुख्यालय कुठे आहे? कुठे आहे मित्रांनो? मोनाको. कुठे आहे? मोनाको मध्ये IAAF चं मुख्यालय आहे. सेबस्टियन कोए हे याचे अध्यक्ष असून 1912 मध्ये IAAF ची स्थापना झाली होती. सो जिथे मी म्हटले की हे खूप महत्वाचं आहे तेवढं लक्षात ठेवलं तरी इनफ. हे बाकी मग थोडंसं जस्ट गो थ्रू करा. ठीक आहे, कारण एवढं सगळं पाठ करणं शक्य नाहीये, मग खूपच त्यासाठी मेमरी शार्प पाहिजे. पण ऍटलीस्ट एकदा दोनदा रिवाइज करा. पुढचा प्रश्न आपल्याला म्हटलंय एशियन क्रिकेट काउन्सिल बद्दल. बरोबर, इम्पॉर्टंट ठरतो मग अगेन हा. तर याचं मुख्यालय कुठे आहे? तर याचं मुख्यालय श्रीलंकेतील कोलंबो या ठिकाणी आहे. एशियन क्रिकेट काउन्सिल, जय शाह त्याचे अध्यक्ष आहेत. बरोबर. सो बघा, अध्यक्ष आहेत जय शाह. मुख्यालय कुठे आहे? श्रीलंकेतील कोलंबो या ठिकाणी. स्थापना कधी झाली? 19 सप्टेंबर 1983 ला याची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया मग आता. असोसिएशन ऑफ टेनिस. ठीक आहे, टेनिस प्रोफेशनल्स ATP सायन्स मधली नाही, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट नाही. इथे काय म्हटलंय तर आपल्याला टेनिस बद्दल विचारले. याचं मुख्यालय कुठे आहे? UK मधील लंडन या ठिकाणी काय आहे? लंडन मध्ये ATF चं मुख्यालय आहे. सो स्थापना झाली होती 1972 ला ATP ची, म्हणजेच असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सची. मसिमो काल्वेली हे याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO आहेत. लंडन मध्ये याचं UK मध्ये मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे CGF म्हणजे काय? तर इथे आपल्याला कॉमनवेल्थ गेम फेडरेशन जे आहे याचं मुख्यालय विचारलंय. तर याचं मुख्यालय आहे इंग्लंड मधील लंडन या ठिकाणी. अगेन लंडन मध्ये CGF चं मुख्यालय स्थित आहे. 1932 ला याची निर्मिती करण्यात आली होती CGF ची आणि याचे अध्यक्ष आहेत तुंकू इम्रान तुआकू जाफर. ठीक आहे, आणि मुख्यालय आपण पाहिलंच लंडन मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. आता हा इम्पॉर्टंट प्रश्न ठरतो. याचं मुख्यालय कुठे आहे? न्यू डेव्हलपमेंट बँकचं शांघाई चीन या ठिकाणी न्यू डेव्हलपमेंट बँकचं मुख्यालय आहे. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. स्थापना कधी झाली आहे? 15 जुलै 2014 ला न्यू डेव्हलपमेंट बँकची स्थापना झाली होती आणि ही जी बँक आहे ही चीन मध्ये शांघाई या शहरामध्ये आहे. आणि याचे संस्थापक कोण आहेत? तर ब्रिक्स आपण मगाशी पाहिलं. सो हा ब्रिक्स जो गट आहे त्यानेच याची स्थापना केलेली आहे. डिल्मा रुसेफ हे याचे काय आहेत? प्रमुख आहेत. पुढे जाऊया. आता पुढचा प्रश्न आपल्याला शूटिंग बद्दल विचारलेला आहे. शूटिंग फेडरेशन बद्दल विचारलेला आहे.
सो इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन ISSF चे मुख्यालय कुठे आहे? म्युनिच, जर्मनी मधील म्युनिच या शहरामध्ये याचं मुख्यालय आहे. मग बघा 1907 ला स्थापना झाली होती. लुसियानो रॉसी हे याच्या काय आहेत? प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत. नेक्स्ट आहे इंटरनॅशनल गोल्फ फेडरेशन IGF. ठीक आहे, सो गोल्फ विषयी विचारले कुठे? ल्युसाने, स्वित्झर्लंड. ठीक आहे, जर स्पोर्ट्सचं काय विचारलं मुख्यालय स्पोर्ट्स मधल्या किंवा गेम्स मधल्या कशाचं, ल्युसाने स्वित्झर्लंड असेल ऑप्शन, लगेच सिलेक्ट करायचं. ठीक आहे, कुठे आहे? ल्युसाने स्वित्झर्लंड मध्ये आहे. 1958 ला स्थापना झाली होती. अन्निका सोरेनस्टाम हे याचे अध्यक्ष असून लॉजेन स्वित्झर्लंड मधील लुसाने, लॉजेन नाही लुसाने या ठिकाणी त्याचं काय आहे तर हेडक्वार्टर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला आलेला आहे तो म्हणजे महिला टेनिस असोसिएशन. बरोबर, वुमन टेनिस असोसिएशन. वुमेन टेनिस असोसिएशनचं हेडक्वार्टर कुठे आहे? सेंट पीटर्सबर्ग मध्ये, फ्लोरिडा, USA मध्ये त्याचं मुख्यालय आहे. थोडंसं मग हे लक्षात ठेवावं लागेल. सो स्थापना याची कधी झाली? अगेन थोडंसं गुगल करायचे. युनायटेड स्टेट्स याचं मुख्यालय कुठे? युनायटेड स्टेट्स मध्ये फ्लोरिडा या ठिकाणी, सेंट पीटर्सबर्ग. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत स्टीव्ह सायमन. ठीक आहे, पुढे बघा वर्ल्ड स्क्वॉश फेडरेशन. स्क्वॅश गेम्स वरती भरपूर प्रश्न येतात, सो इथे येऊ शकतो प्रश्न. थोडासा हा आता इम्पॉर्टंट ठरतोय. ठीक आहे, सो याचं मुख्यालय कुठे आहे माहिती असलं पाहिजे. मग इंग्लंड मधील हेस्टिंग्ज हे जे ठिकाण आहे या ठिकाणी काय आहे याचं मुख्यालय स्थित आहे. ठीक आहे, मग याची स्थापना 1967 ला झाली होती. आणि हे जे जागतिक स्क्वॉश फेडरेशन आहे याचं मुख्यालय तर आपण पाहिलं UK मधील हेस्टिंग्ज या ठिकाणी असून जेना वुल्ड्रीज हे याचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड आर्करी असोसिएशन. आर्करी बद्दल विचारलेला आहे. सो अगेन याचं कुठे येणार? ल्युसाने, स्वित्झर्लंड या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. बरोबर, पुढे जाऊया. काय म्हटलंय आपल्याला तर 4 सप्टेंबर 1931 ला त्याची स्थापना झालेली आहे. ल्युसाने स्वित्झर्लंड मध्ये त्याचं मुख्यालय असून उगुर एर्डेनेर हे त्याचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे इंटरनॅशनल बास्केटबॉल असोसिएशन FIBA याचं मुख्यालय कुठे आहे? मग कुठे आहे याचं मुख्यालय? मीज, स्वित्झर्लंड मधील मीज या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. 18 जून 1932 ला त्याची निर्मिती झाली होती. हमाने नियांग हे त्याचे अध्यक्ष आहेत. स्वित्झर्लंड मधील मीज या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल संघटना. पुढचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक्स. ठीक आहे, फेडरेशन ऑफ जिम्नॅस्टिक्स जे आहे इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक्स तर याचं कुठे आहे मुख्यालय? अगेन सेम ल्युसाने स्वित्झर्लंड. ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर आहे. कधी निर्मिती झाली? 23 जुलै 1881 ला याची निर्मिती झाली. ल्युसाने स्वित्झर्लंड या ठिकाणी त्याचं मुख्यालय असून हे जे FIG आहे याचे मोरिनारी वातानाबे हे काय आहेत? अध्यक्ष आहेत. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे इंटरनॅशनल स्विमिंग फेडरेशन FINA याचं मुख्यालय कुठे आहे? कुठे आहे? अगेन सेम ल्युसाने स्वित्झर्लंड मध्ये स्विमिंग फेडरेशनचं मुख्यालय स्थित आहे. ठीक आहे, मग ही स्विमिंग फेडरेशन आहे 1908 मध्ये 19 जुलैला याची स्थापना झाली होती. ल्युसाने जे लॉजेन वगैरे झाले ते ल्युसाने स्वित्झर्लंड आहे, तिथे त्याचे मुख्यालय असून अध्यक्ष कोण आहेत? हुसेन अल मुसल्लम. ठीक आहे, सो थोडंसं आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाविषयी इथे दिलेलं आहे. आणि मग आजचा शेवटचा प्रश्न तो म्हणजे युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल UEFA याचं मुख्यालय कुठे स्थित आहे? तर स्वित्झर्लंड मधील बेसल या ठिकाणी ते स्थित आहे. ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. 15 जून 1954 ला UEFA ची स्थापना झाली होती. अलेक्झांडर सेफ्रिन हे याचे अध्यक्ष असून स्वित्झर्लंड मधील बेसल या ठिकाणी न्योन या ठिकाणी त्याचं मुख्यालय स्थित आहे. ठीक आहे, सो हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. मग अशा प्रकारे आपण बऱ्याचशा संघटना पाहिलेल्या आहेत. सगळ्याच परीक्षेत विचारल्या जातील किंवा सगळ्याच इम्पॉर्टंट आहेत असं मी म्हणणार नाही. काही खूप महत्त्वाच्या आहेत, ऍटलीस्ट त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असली पाहिजे. सो कोणी हे तुम्हाला शिकवणार नाही. जे मी तुम्हाला सांगितले की इकडे तिकडे वाचण्यापेक्षा एका लेक्चर मध्ये मिळून गेलं. सो थोडंसं एकदा दोनदा रिवाइज कर आणि ज्या महत्त्वाच्या आहेत त्या नोट डाऊन करून ठेवा. डेफिनेटली प्रश्न येणार एका तरी संस्थेवर, एका तरी संघटनेवर, आणि प्रश्न आला तर तुमचं उत्तर इथून निघणार आहे. सो सर्वांनी हे लेक्चर पाहिलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि आपलं अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन जर अजून तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर आधी ते ऍप डाउनलोड करायचे. त्यावरती तुम्हाला कंबाईन, राज्यसेवा, इव्हन सरळ सेवेची कोण तयारी करत असेल, विविध परीक्षांची तयारी करत असाल, बॅचेस आहेत. सोबतच टेस्ट सिरीज सुद्धा आहेत. ठीक आहे, सो सर्वांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. कॉन्टॅक्ट नंबर आहेच तुमच्याकडे, थंबनेलवर मिळून जाईल. सो तिथे तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता. सो आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल.
फास्ट वाटलं असेल पण एक रिव्हिजनरी लेक्चर आहे. सो त्यासाठी मी आपलं एक जे म्हणतो ना आपण की रॅपिड फायर मोड मध्ये घेतलेलं आहे. सो लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.